नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MS-साठी न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 30 पाहणार आहोत। सेशन नंबर 30 ला क्लिक करा, लँग्वेज मराठी करा, त्यानंतर ऑफिस स्किल ओपन करा। आपल्याला आधी नॉलेज चेक सोडवायचे आहेत। आपल्याला प्रत्येक प्लस मध्ये शोधावं लागेल नॉलेज चेक कुठे आहे। इथे आहे टेस्ट युअर नॉलेज, क्लिक करा। नॉलेज चेक वरती क्लिक करा, स्टार्टला क्लिक करा, ओके करा, स्टार्टला क्लिक करा। नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये जर काही कॉलम किंवा रोज दिसत नसतील तर प्रिंट सेटिंग बदला। पर्याय क्रमांक 1। MS एक्सेल ऑनलाइन किंवा 365 तुमच्या फाइल्स आपोआप करते। पर्याय क्रमांक 4 सेव्ह करते। एखाद्या एक्सेल शीट मध्ये चित्र इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट कमांड मध्ये जातो आपण। पर्याय क्रमांक 3 साइन अप शीट वापरण्यामागचा उद्देश इच्छा असणाऱ्या मेंबरना रजिस्टर करणे। पर्याय क्रमांक 4 एस करा। ह्याच्यामध्ये 2 नॉलेज चेक आहेत, आणखी एक पुढे ऑरेंज कलर मधला नॉलेज चेक आहे। ऑरेंज आणि ब्ल्यू कलर कंपल्सरी सोडवायचे, त्याला मार्क आहेत तुम्हाला। ओके करा, पुढच्या नॉलेज चेकला क्लिक करा, स्टार्ट करा, ओके करा आणि स्टार्ट वरती क्लिक करा। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। बघा पुढचा प्रश्न आहे, तुमच्या व्हर्टिकल टाइमलाइन करता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता? ॲक्सिस ऑप्शन बाउंड्स। पर्याय क्रमांक 1 तुमच्या व्हर्टिकल टाइमलाइन वरती तारखा तुम्ही बदलू इच्छिता, फॉर्मॅट ॲक्सिस मधून। पर्याय क्रमांक 4 पुढीलपैकी कोणती इमेज व्हर्टिकल टाइमलाइन दाखवते? ही आहे व्हर्टिकल म्हणजे उभी इमेज। पर्याय क्रमांक 3 तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे आणि त्याला आपल्याला काही स्टाईल द्यायचे आहेत किंवा बॅकग्राऊंड बदलायचे, आपण चार्ट डिझाईनमधून करू शकतो। पर्याय क्रमांक 1 टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ते सेव्ह करावं लागेल। पर्याय क्रमांक 2 एस करा, समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओके वरती क्लिक करा। पुढे सिम्युलेशन प्रश्न, सिम्युलेशन प्रश्नावर क्लिक करा, स्टार्ट करा। नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट एक्सेल बार एरियामध्ये व्हर्टिकल टाइमलाइन टेम्पलेट सर्च करा। इथे सर्चसाठी क्लिक करा, टेम्पलेटला क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा। तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता। आता वर्कशीटमध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा, डिलीट शीट, डिलीट। टेम्पलेट म्हणजे डॉक्युमेंटची तयारी सोपी होते, म्हणून सर्च बॉक्समध्ये स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट शोधा। सर्चला क्लिक करा, इथे 1 नंबरचे स्पोर्ट साइन अप शीट, 2 नंबरचे शीट, सॉरी 1 नंबर, दोन्ही सेमच आहेत। 1 नंबरला क्लिक करून क्रिएटला क्लिक करा। तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये चित्र जोडून तुमचं प्रेझेंटेशन आकर्षक रुचकर बनवू शकता। टेम्पलेटच्या वरील भागात स्पोर्ट चित्र घाला, इन्सर्ट पिक्चर, स्पोर्ट आणि इन्सर्ट। एस करा आणि समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा। प्रोसीड करा आणि पुन्हा स्टार्ट करा। MS एक्सेल मध्ये स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट शोधण्यासाठी पर्याय क्रमांक 2 चा वापर करतो आपण। सबमिट। नेक्स्ट ऑनलाइन SS एक्सेल फाईल ऑटोमॅटिक सेव्ह करते, बरोबर। नेक्स्ट सेलमध्ये काहीतरी लिहिण्यासाठी तुम्हाला त्यावर डबल क्लिक करावे लागते, बरोबर। सबमिट। नेक्स्ट दिलेल्या इमेजवर एक नजर टाका, इमेज कोणती स्टेप दर्शवते? पिक्चर इन्सर्ट करण्याची स्टेप आहे इन्सर्ट मध्ये। पर्याय क्रमांक 4 नेक्स्ट
MS एक्सेलमध्ये रोजची हाईट बदलण्यासाठी रिसाइजिंग कर्सर पर्याय क्रमांक 4. एस. गो टू होम. गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट. नेक्स्ट. फाईल टॅब सेव्ह ॲज वापरून स्पोर्ट साइनअप शीट नावाने सेव्ह करायचे. एक्सेल ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप इथे नाव टाका आणि सेव्हला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये B2 सिलेक्ट करा. दिलेले टेक्स्ट स्पोर्ट साइन अप शीट त्यामध्ये एंटर करा. B2 वरती क्लिक करा. इथं आहे B2 आणि त्याच्यामध्ये ते टेक्स्ट टाईप करा आणि त्याला बोल्ड करायला सांगितलेलं आहे. इथून बोल्डला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून B1 मध्ये पिक्चर इन्सर्ट करा. B1 या सेलमध्ये क्लिक करा. इन्सर्ट पिक्चर. पिक्चरला क्लिक करून इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये B2 ते G2 सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुप मर्ज अँड सेंटर ऑप्शनचा वापर करून सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज करा. B2 ते G2 मर्ज करायला सांगितलेत. मर्ज अँड सेंटरच्या वापराने B2 ते G2 सिलेक्शन करून घ्या. इथं आडवं फक्त वरचं B2 ते G2 मर्ज अँड सेंटरवरती क्लिक करा आणि 1 नंबरला मर्ज अँड सेंटरला क्लिक करा. साईडला क्लिक करा. बघा इथून केलेले आपण मर्ज अँड सेंटर. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया सेट करायचा आहे. पेज लेआउट प्रिंट एरिया आणि सेट प्रिंट एरिया इथून करायचे. ओके. इथून तुम्हाला करायचे. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. हॉरिझॉन्टल शीट डिलीट करायची. इथे हॉरिझॉन्टल शीट वरती क्लिक करा. डिलीटला क्लिक करा आणि डिलीट शीटला क्लिक करा. समोर साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. कॉलम A डिलीट करायचा आपल्याला शीटमधील. कॉलम A सिलेक्ट करा. डिलीटला क्लिक करा आणि डिलीट शीट कॉलमला क्लिक करा. साईडला क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके करा. PDF बनवायला सांगितलेली आपल्याला फाईलची. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF. तुम्हाला जे हवंय ते नाव टाईप करा आणि पब्लिशला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. व्हर्टिकल टाइमलाईन नावाने आपल्या डेस्कटॉपवरती सेव्ह करायला सांगितली ही शीट. शीट ओपन होईपर्यंत थांबा. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप. जे नाव द्यायला सांगितले ते नाव इथं टाईप करा आणि सेव्हला क्लिक करा. सबमिट. ओके. इथं आपले डू इट युअर सेल्फ संपलेले आहेत. एस एंड एक्झाम टाईप करा समोर. कन्फर्म. ओके. पुढा ही सेशन कंप्लीशन टेस्ट
स्टार्ट करा. नेक्स्ट फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हे डॅश डॅश याचे 2 प्रकार आहेत. ऑप्टिकल स्कॅनर पर्याय क्रमांक 3. वास्तव चित्र किंवा डॉक्युमेंटसाठी स्कॅनर वापरतो, बरोबर आहे. फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा चित्र स्कॅन करू शकत नाही, चूक. करू शकतो आपण स्कॅन. आणि स्कॅनरच्या सहाय्याने डॉक्युमेंट प्रिंट करू शकता, नाही करू शकत आहे, प्रिंटर लागतो, चूक. एस करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 30 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन नंबर 31. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.